मकर संक्रांती 2026 एकादशी विशेष योग पंचांगानुसार संपूर्ण माहिती नक्की ऐका. संक्रांतीच्या दिवशी आलेली एकादशी महापुण्य योग. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय दुर्मिळ आणि पवित्र योग. जेव्हा मकर संक्रांतीसारखा महान सण आणि एकादशी तिथी एकाच दिवशी येते, तेव्हा त्या दिवसाचे पुण्य सहस्रपटीने वाढते. संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी 2026 बुधवार दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य तीळ मिश्रित उदकाचे स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ होम, तिळ तर्पण, तिळ स्नान अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सहस्रपटींनी पुण्यांचा नाश होतो. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव व कौलव करण संक्रांती होत असल्याने उत्तम आहेत. वाहन आदी प्रकार यात्रा वाहन बाग असून उपवाहन घोडा आहे. पिकांचे बरेच पीक येईल. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून वसरलेली आहे. वाचा क्रिया जाई घेतलेली असून पायास भक्षण करीत आहे. सर्पे जाते असून भूषणात मोती धारण केलेले आहे. वारांगना व नायकांना मंदी असून सामान्य मूर्ती 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व दक्षिणेकडे दृष्टी पाहत आहे. संक्रांतीच्या पुण्यकाळात दात धारणे, कठोर बोलणे, वृक्षलता छेदन, गाई म्हशींचे धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. एकादशीला तिळांचे तेल खाऊ नये. संक्रांतीच्या दिवशी आलेली एकादशी महापुण्य योग. हा दिवस अंधारातून प्रवेशाकडे जाण्याचा, नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे जाण्याचा संदेश देतो. जर दुसरीकडे एकादशी म्हणजे भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय दिवस. शास्त्रांनुसार संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली तर त्या दिवशी केलेले व्रत, दान, जप, उपासना आणि सेवा हे हजारो एकादशींच्या फळाइतके पुण्य देणारे ठरते. एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नाही, तर ती मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याची दिव्य संधी आहे. या दिवशी अन्न त्याग केल्याने मनावरील विकार कमी होतात आणि विचार अधिक सात्विक होतात. संक्रांतीच्या दिवशी आपण तीळ गुळ वाटतो, कारण तीळ म्हणजे पापांचे क्षालन आणि गुळ म्हणजे गोडवा व सकारात्मकता. जेव्हा हाच दिवस एकादशीचा असतो, तेव्हा हा गोडवा आध्यात्मिक उंचीवर पोहोचतो. या दिवशी विशेषतः भगवान विष्णू, श्रीकृष्ण, नारायण किंवा विठ्ठलाचे नामस्मरण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पितृदोष, ग्रहदोष, आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात, असे शास्त्र सांगते. संक्रांती एकादशी या दिवशी जर तुम्ही पाणी, तीळ, उडीद, डाळ, गूळ, वस्त्र किंवा अन्नदान केले तर ते दान अक्षय पुण्य देते. हे पुण्य कधीही नष्ट होत नाही. या दिवशी उपवास करणे शक्य नसेल तर किमान तामसिक अन्न टाळा. खोटे बोलू नका, कोणाचे वाईट चिंतन करू नका आणि शक्य तितका वेळ नामस्मरणात घालवा. शास्त्रात असेही सांगितले आहे की संक्रांतीच्या दिवशी आलेली एकादशी मागील जन्मांचे पाप कमी करते आणि पुढील आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य प्रदान करते. विशेष म्हणजे या दिवशी जर तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य दिले आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचे पठण केले तर जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात. आजच्या धावपळीच्या काळात आपण उपवास करत नसाल तरी चालेल, पण मनाची एकाग्रता आणि श्रद्धा फार महत्त्वाची आहे. देवाला तुमचा उपवास नव्हे तर तुमचा भाव पाहिजे. म्हणूनच मंडळी, संक्रांतीच्या दिवशी आलेली एकादशी ही केवळ एक तिथी नसून ईश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी आहे. ही संधी वाया जाऊ देऊ नका. जर तुम्हाला जीवनात शांती, स्थैर्य, आर्थिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर या दिवशी नक्कीच एकादशीचे महत्त्व समजून थोडंसं का होईना पण पुण्यकर्म करा. भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो. मकर संक्रांती आणि एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.